कार जाण्यासाठी वाट न सोडणाऱ्या तरुणासमोर हॉर्न वाजविणाऱ्या चालकास बाजूने जायला सांगितले। त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ झाली आणि काही वेळाने 2 गटात दगडफेक सुरू झाली। त्यात अल्पवयीन मुले देखील सहभागी असल्याचे व्हिडिओ दिसतात। रविवारी रात्री 10:30च्या सुमारास ही घटना भवानी पेठेतील घोंगडे वस्ती परिसरात घडली आहे। दगडफेकीत दुचाकीसह अन्य वाहनांचे नुकसान झाले आहे। 3 जण जखमी झाले आहेत। गटागटाने थांबून महिलांकडे पाहणे, रस्त्यावर थांबून रस्ता अडविणे, मुलींकडे वाईट हेतूने पाहणे, वाहने भरधाव चालविणे, दुसऱ्या परिसरातील तरुणांना त्या भागात बोलावण्याचे प्रकार सतत सुरू होते। त्यामुळे 2 गटात काही दिवसांपासून तणावाचे वातावरण होते। त्याचा उद्रेक रविवारी झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती। दगडफेकीची माहिती मिळताच जोडबावीपेठ पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले। सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी हेही तेथे उपस्थित होते। त्यावेळी दंगा नियंत्रण पथक, शीघ्र प्रतिसाद दलाचे अंमलदारही बोलावण्यात आले होते। पोलिसांनी परिसरात गस्त सुरू केली होती। माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घराजवळच हा प्रकार घडला असून दगडफेकीत त्यांचा मुलगा बिपिन पाटील याच्या डोक्याला एक दगड लागून तो जखमी झाला। सुरेश पाटील यांच्या घरासमोर राजकुमार पाटील यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी गर्दी पांगवली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पाटील हे फिर्याद देण्यासाठी पोलिसात गेले होते। रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। सध्या या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। 25 मे 2025 रोजी सोलापूर शहरातील बाबा कादरी मशिदीजवळून जाणाऱ्या वाहनाला रस्ता न दिल्याच्या कारणातून 2 गटात दगडफेक झाली होती। त्यानंतर 22 जून रोजी पुन्हा सोलापूर शहरातील घोंगडे वस्ती परिसरात 2 गटात दगडफेकीची घटना घडली आहे। रात्री जेवणानंतर रस्त्यावर थांबलेल्या तरुणांनी एका गाडीला रस्ता दिला नाही आणि त्याने मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याच्या कारणातून सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि त्यानंतर दगडफेक झाल्याचे काहींनी सांगितले। भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस रात्री 10 नंतर सण उत्सव काळात ज्या पद्धतीने गस्त घालतात तसा प्रकार पुन्हा सुरू करावा लागणार आहे। त्यावर पोलीस आयुक्त एम राजकुमार त्या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या घरावर काहींनी दगडफेक केली आहे। घोंगडे वस्तीतील या घटनेचे CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। आता फुटेजची पडताळणी करून जोडबावीपेठ पोलीस संबंधितांवर कारवाई करतील।